झाला चिवडा तयार आपला मस्त. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पातळ पोहे घेतलेत बघा चिवड्याचे. मी चिवडा करणार आहे आज. आता तुम्ही म्हणाल आता काय चिवडा, दिवाळी नाही काय नाही, तर चिवडा असा एक पदार्थ आहे की आपण केव्हाही करू शकतो आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असतो. माझ्याकडे माझ्या लेकाला वगैरे सुनेला माझ्या खूप चिवडा आवडतो. आमची स्नेहा खूप चिवडा चकली खाणारी आहे, तिला भयंकर आवडतो चिवडा. त्यांना जायचं आहे आता, तर त्यांच्यासाठी मी चिवडा करते. पुढच्या आठवड्यात जायचे, त्यांना सुट्टीवर आले होते ते. मागच्या महिन्यातल्या 1 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझा मुलगा सून कुठे राहतात, काय आलेत ते, तर ते जाणार आहेत 4 दिवसांनी. तर त्यांच्यासाठी चिवडा करते मी बघा. पातळ पोहे स्वच्छ मी असे घोळून वगैरे घेतलेत चाळून. तर भाजायला घेते. बाकीचं साहित्य मी दाखवते तुम्हाला काय काय घेणार आहे ते आधी बघा. ह्या पातेल्यात आणि ह्या कढईमध्ये दोन्हीकडं मी पोहे भाजायला घेणार आहे. तर 2 थोडे थोडे वेगवेगळे असे भाजून घेते, कारण पोहे भाजायलाच जरा जास्त वेळ लागतो ना. दोन्हीकडे भाजून घेते. पोहे भाजताना कसं जरा सांभाळूनच भाजायला लागतात ना, गॅस बारीक करून. तर म्हणून म्हटलं दोन्हीकडे ठेवून मग व्यवस्थित भाजून घेते. इकडे पण आणि इकडे पण दोन्हीकडे भाजून घेते, म्हणजे पटकन भाजले जाते. 1 किलो पोहे येते. गॅस जरा बारीकच ठेवून भाजते. हे बघ, दोन्हीकडे चालू आहे. सगळे पोहे भाजून घेते मी आणि मग साहित्य दाखवते काय काय घेतले ते. हे बघा, भाजून झाले पोहे. हे पण झाले, हे पण झाले. दाखवते अजून. हे बघा झाले. आता हे सगळे पोहे मी भाजलेले त्या मोठ्या पातेल्यातच घालून घेते आणि मग बाकीचं साहित्य तळायला घेते. दाखवते साहित्य काय घेतले ते. हे बघा, वाटीभर शेंगदाणे घेतलेत निवडून, कोथिंबीर घेतली भरपूर, हे डाळवं वाटीभर घेतले, 1 वाटी खोबरं घेतले आणि ह्या मिरच्या. आता ह्या मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळे पोहे एकत्र घालून घेते, म्हणजे कसं मिक्स करायला बरं पडतं. आणि ह्या कढईमध्ये बाकीचं साहित्य तळायला घेते. हे बघा, हे सगळे पोहे ह्या मोठ्या पातेल्यात घालून घेतले भाजलेले. आता आपण हे शेंगदाणे खोबरं तळायला घेऊ. त्याच कढईमध्ये तळायला घेते मी. तेल घालते भरपूर. जास्त झालं तरी ते नंतर आपण तेच चिवड्याला वापरू. तापू देते तेल चांगलं जरा. तेल बघूया तापलं आहे का. तापत आलं आहे तेल. आता मी भाजायला घेते शेंगदाणे वगैरे तळायला. करपू नाही द्यायचे, मस्त तळून घ्यायचे असे. काढून घेते आणि तळलेले खोबरं शेंगदाणे त्या पोह्यामध्येच घालणार आहे मी पातेल्यातच, म्हणजे कसं मिक्स करायला बरं पडतं. खोबरं घालून घेते. खोबरं पण चांगलं मंद आचेवर, तेल तापलेलंच आहे, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. नाही तर काय होतं, खोबऱ्याला मग वास येतो असा विचित्र, खवट होतं खोबरं चिवड्यातलं. कारण हा चिवडा बरेच दिवस राहणार आहे, परदेशात जाणारा चिवडा आहे हा. तर तो जरा खोबरं वगैरे व्यवस्थितच तळून घ्यावं लागेल. हे बघ, असं मस्त तळून घेतलं खोबरं. काढून घेते आता.
डाळवं घालते. तळलेलं खोबरं शेंगदाणे ह्या पातेल्यातच घालते मी. नंतर मग कढईमध्ये फोडणी घालून ह्यात आपण मिक्स करू. तळून झालं सगळं. हे तेल जरा जास्त होईल तर काढून घेते मी. हे बघा तेल काढून घेतलं. तेल जरा मला कमीच वापरायचं आहे म्हणून थोडंसं कमीच घेतलं आहे तेल बघा. आता ह्यात मी बाकीचं सामान टाकते. ह्यात बघा मी आपले पोहे खायचे 2 चमचे साधारण मोहरी घालते. जिरं मात्र अगदी कमी घालणार आहे. हे बघा 1 चमचा जिरं घालते. मिरच्या घालते ह्या. तीळ घालते 2 चमचे पांढरे. कढीपत्ता घालते. तळून घेते छान चांगलं ते. मी चिवडा मसाल्याला कोणताही चिवड्याला चिवडा मसाला वगैरे अजिबात वापरत नाही कधीच. साधा सोप्पा आपला करते मी असाच. आणि तो शेवटपर्यंत माझा चिवडा मऊ होत नाही, कुरकुरीत राहतो. दाखवते तुम्हाला मी. कढीपत्ता कोथिंबीर टाकली. त्यात मी आता हळद आणि मीठ घालते. मीठ घालते. हे बघा ह्यात 1 चमचा मीठ घालते मी. आणि थोडंसं त्या पोह्यामध्ये पण पातेल्यात पण घालणार आहे म्हणजे सारखं सगळीकडं लागतं. हे बघा आता आपली फोडणी तयार झाली चांगली. आता मी अशीच त्या पातेल्यात घालणार आहे आणि मग खालीच मिक्स करून घ्यायचं. नंतर वाटलं तर 2 मिनटं गॅसवर ठेवायचं म्हणजे कसं व्यवस्थित हलवता येतं. हे बघा हे आता आधी हलवून घेते. ह्यात मीठ घालते मी अजून आणि मग फोडणी घालू आपण ते. हे ह्यात पण मीठ घालते मी म्हणजे कसं सगळीकडे सारखं लागतं. गॅस बंद केला. आता ती कढईची फोडणी घालते मी ह्यात. सांभाळून करायला लागतं कारण कढई खूप तापलेली आहे ना. नंतर कढई पुसून घालते मी. आधी हलवून घेते चांगलं. असं खाली साधे हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग 2 मिनटं आपण गॅसवर ठेवू. बाकीचं ते कढईचं पण पुसून तेल वगैरे ह्यात घालून घेते. चांगला असा खालीच मिक्स करून घेतला. हळूहळू हा पिवळा जर चिवडा होऊन जातो. थोडाफार आपल्याला जे पांढरा दिसतं ना ते पण सगळं 1-5 मिनिटांनी छान होऊन जातं चांगलं. तेव्हा त्याला चिवडा आपला असा 2 मिनटं गॅसवर ठेवते. 2 मिनटं फक्त हलवून घेते. आणि हा चिवडा पूर्ण गार झाल्यावर मग थोडीशी चमचाभर साखर घालायची म्हणजे खाताना ते साखरेचे दाणे छान लागतात. हे बघा असा आपला हा साधा सोप्पा चिवडा मस्त. त्यात मी कोणताही चिवडा मसाला वगैरे वापरत नाही. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. मी तुम्हाला आधीचा पण चिवडा दाखवते. हे बघा हा माझा आधीचा चिवडा आहे बघा. 1 महिन्यापूर्वी केलेला. अगदी हे बघा दाखवते. हवं तसा जसाच्या तसा कुरकुरीत. ते अजिबात मऊ पडलेला नाही आहे. मुलं आली तेव्हा हा केलेला चिवडा आहे हा.